50 खोके एकदम ओके बरोबर. ईडी सीबीआय इन्कम टॅक्सला घाबरलेत बोके अशी परिस्थिती झाली आणि काही जणांनी भूमिका बदलल्या. या भूमिका बदलल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागून राहिलं होतं. जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा सांगतो, जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा विचार जगतो, महाराष्ट्र 50 खोक्यात विकला जाणार की इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावापुढे गुडघे टेकणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. आणि महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेचं मनापासून आभार मानेन. महाराष्ट्रातल्या या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा विकत नाही, महाराष्ट्र विकला जात नाही, महाराष्ट्र कधी दबावापुढे झुकत नाही. महाराष्ट्र जर स्वाभिमानानं पेटला तर दिल्लीच्या बापाच्यानं सुद्धा विजत नाही. हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं आणि विशेषतः लोकसभा निवडणूक